आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोमलताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारी निशानी, मशाल सिटी, मशाल सिटी, हमारी निशानी, मशाल सिटी, मशाल सिटी। अरे येऊन येऊन येणार कोण? कोमलताई आहे कोण? महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, आवाज कुणाचा? शिवसेनेचा। नमस्कार. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, राजे शिवछत्रपती, शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे, युवा सेनेचे युवा प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे, सन्माननीय संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि इतर मान्यवर, तसेच महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, नेते, आज आमची मुलगी कोमल देहाडे लहानाची मोठी आमच्यासमोर झालेली आहे आणि वरिष्ठांनी आमच्या शब्दाला किंमत देऊन तिला उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक 6मधून. प्रभाग क्रमांक 6च्या तमाम मतदार बंधू भगिनी आणि मातांना माझी हात जोडून विनंती आहे की आम्ही सर्वांपर्यंत पोचलो असेलच असं नाही. काही ज्ञात अज्ञात मतदार राहून गेले असतील, त्यांच्या घरी जायचं, गाठीबिटी घ्यायच्या. त्यांनी कृपया करून राग मानू नये आणि मतदानाच्या रूपाने कोमलला आशीर्वाद द्यावेत, हे आपणा सर्वांना मतदारांना विनंती आहे. या प्रभागामध्ये स्वच्छ असं गार्डन नाही आहे. पिण्याचे पाण्याची बोंबाबोंब, वर्षाचे 12 महिने पिण्याचे पाण्याची बोंबाबोंब आहे. इथे आत्ता बघा 15 दिवस पाण्याचं काही समस्या नाही. नाहीतर गेल्या 5 वर्षात कुणी इकडे फरकत नाही. खोटे खोटे आश्वासन देतात, आपापलं भलं करून घेतात आणि पुन्हा ह्या मार्गाला इकडे कुणीही फिरकत नाही. म्हणजे घरकुल स्पॅगेटी हा प्रभाग जो आहे हा नेहमी कसा ठेवला आहे त्यांनी, एखाद्या सवतीच्या मुलाची वागणूक देते आणि लोकांना काय वाटतं की बाबा पैसे दिले की इथली मतं मिळतात. पण यावेळेला सुज्ञ नागरिक, सुज्ञ मतदार तसं काही करणार नाही. पैसे न घेतासुद्धा मशालीला आणि शिट्टीला भरघोस मताने विजय करणार आहेत. या ठिकाणी जिमची व्यवस्था नाही आहे. व्यायाम करायला ज्येष्ठ नागरिकांना किंवा मुलांना कुठलीही जिमची व्यवस्था नाही. पाण्याच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, सरकारी दवाखान्याची बोंबाबोंब आहे, उच्च शिक्षित मुलं असूनसुद्धा नोकऱ्यांची बोंबाबोंब आहे. कृपया ही व्हिडिओ क्लिप बघणाऱ्याने यावेळेला कोमलताईला आणि मशालीला आणि शिट्टीला आशीर्वाद द्यावेत, हे आपणास नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझं नाव अशोक शेलारे. मी घरकुल येथे रहिवासी आहे आणि आपल्या प्रभागातून कोमल मधुकर देहाडे ही उमेदवार प्रभाग क्रमांक 6मधून निवडणुकीकरता महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता उभी आहे. आणि सध्या महानगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे आपल्या विभागातील जे स्थानिक प्रश्न आहेत, हे स्थानिक प्रश्न आपले स्थानिक उमेदवार हेच आपले सोडवू शकतात. म्हणून त्यांना भरघोस मतांनी आपलं मत त्यांना निवडून देणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते सगळ्यांनी आपलं त्यांना निवडून द्यावे ही सर्वांना मी विनंती करतो आहे. कोमल देहाडे यांचं चिन्ह मशाल आहे आणि सर्वांनी मशालावर आपलं मत प्रकटित करून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ही सर्वांना मी विनंती करतो आहे. मी घरकुल सेक्टर 15 वार्ड क्रमांक 6 इथं सुरेश वाघमारे, तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाचे अध्यक्ष आहे. मी कोमल मधुकर देहाडे ह्या आपल्या विभागामधून निवडणुकीसाठी उभा आहेत. तर ते उच्च शिक्षिका आहेत. ते शिक्षिका असल्यामुळे आपल्याला त्यांच्यातर्फे चांगल्या प्रकारे मुलांसाठी शिक्षण किंवा इतर सुखसुविधा ह्या चांगल्या प्रकारे ते देतील आणि सर्व घरकुलवासी व सेक्टर वार्ड नंबर 6 यांच्यातर्फे त्यांना चांगल्या प्रकारे निवडून आणण्याचं आणि निवडून येणार ही 100% गवाही देत आहेत. नमस्कार. मी आयरे सर. आमच्या वार्ड क्रमांक 6मधून एक उच्च शिक्षित आणि शिक्षिका असलेली उमेदवार म्हणून कोमल मधुकर देहाडे ह्या उभ्या आहेत. आमच्या विभागामध्ये अनेक समस्या आहेत. उदाहरणार्थ इथला गार्डन असेल, त्या गार्डनची साफसफाई होत नाही. त्याचप्रमाणे इथे असणाऱ्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या महागड्या शाळा आहेत, त्या शाळेमधले जे काही लहान मुलांचे ॲडमिशनचे प्रश्न आहेत, त्या ॲडमिशनचे प्रश्न, त्यानंतर रिडेव्हलपमेंटचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न आमच्या वार्डमधील लोकांचे सोडवले गेले पाहिजेत. आणि त्यासाठी अशा उच्च शिक्षित उमेदवार आम्हाला दिलेला आहे आणि त्या उमेदवाराला मतदान करणं हे आमचं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपल्याला बाबासाहेबांनी आणि आपल्या संविधानाने
मतदानाचा हक्क दिलेला आहे आणि तो हक्क आपण अगदी निर्धास्तपणे आपण आपला हक्क बजावला पाहिजे. या ठिकाणी अनेक प्रकारचे उमेदवार उभे आहेत, पण त्या उमेदवारांपैकी जी आमची उमेदवार आहे ती उमेदवार आम्हाला महानगरपालिकेच्या ज्या काही योजना असतील त्या योजना आम्हाला घरापर्यंत आमच्या महिलांपर्यंत गेल्या पाहिजेत आणि त्या महिलांचा विकास झाला पाहिजे. यासाठी महानगरपालिकेने ज्या ज्या योजना तयार केलेल्या आहेत त्या योजना आमच्यापर्यंत पोचतील आणि त्या योजना आम्हाला आमच्या महिलांना, उदाहरणार्थ पापड बनवणे, त्यानंतर शिलाई मशीन, शिवणकाम, अशा अनेक प्रकारच्या योजना असतात महानगरपालिकेच्या, पण त्या योजना घरापर्यंत आल्या पाहिजे. महिलांना त्या योजना समजल्या पाहिजे. त्या महिलांनी कष्टाने जर त्यांनी त्या योजना राबवल्या तर महिलांचा विकास होईल. आणि म्हणूनच अशा सुशिक्षित आणि शिक्षिका असलेल्या कोमल देहाडे यांचं चिन्ह जे आहे ते मशाल आहे आणि अशा मशाल चिन्हावर आपलं बहुमोल मत देऊन त्यांना निवडून द्याल की जी समाजाची आणि आमच्या विभागाची प्रगती होईल. यासाठी सर्वांनी मतदान करावे. मतदानाचा आपला हक्क जो आहे तो हक्क बजावा अशी मी सर्वांना विनंती करतो. नमस्कार, मी दादाराव आठवले. गेली 25 वर्ष घरकुलमध्ये रहिवासी आहे आणि आम्ही सुरुवातीपासून इथे कार्यरत आहे. सर्व धर्मसमभाव आणि सर्व जातीच्या लोकांना आम्ही घेऊन चालतो आणि गेले 25 वर्षापासून आम्ही घरकुलचा रहिवासी असल्याकारणे प्रत्येक राजकारण आम्हाला माहिती आहे आणि जे राजकारण माहिती असल्याकारण आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रपणे आम्ही नांदत होतो. आणि आता गेली 5 वर्षापासून जे आपण आता जे पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली त्या अस्तित्वामध्ये जे आता 5 वर्षापासून लोकांनी आपण निवडून दिलेले आहे त्या लोकांचे जे कामं केलेले आहेत ते बघता असं वाटते का जे नगरसेवक आम्ही कधी 5 वर्षापासून बघितले ते 1-2 सोडून जे नगरसेवक आहे कधी आमच्या वार्डमध्ये कधी दिसले नाही. आणि विकास पण नाही. आमच्या घरकुलचा ड्रेनेजचा लाईन असो, पाण्याचा प्रश्न होता. ह्या भयंकर असा त्रास आहे पाण्याचा का कोणी आमच्या इकडे उडकून नाही बघत काय पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे, ड्रेनेज लाईनचा किती प्रॉब्लेम आहे हे कोणी कार्यकर्ते नेते लोक कोणी लक्ष देत नाही. म्हणून आम्ही आता असं लक्षात आलं का आमच्या आता काहीतरी नवीन तरुण पिढीला चान्स द्यावा आणि त्याच्यासाठी आमचे घरकुलमधील आमचीच मुलगी कोमल मधुकर देहाडे हे तरुण मुलगी शिक्षिका आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे. तरी सर्वांनी माझी एकच अपेक्षा, सर्वांनी बहुमतांना तिला निवडून द्यायचं आहे. आणि आता नाही, अभी नाही तो कभी नाही आहे हे लक्षात ठेवा. या भविष्यात पुढे इलेक्शन होणार नाही होणार याची काही गॅरंटी नाही. लक्षात ठेवा सर्वांनी, सर्व धर्मसमाजामध्ये हे कोमल देहाडे अशी मुलगी आहे की ते मुलांना घडू शकतो आहे. आणि पुढील जे वाटचाल आहे जे आता इलेक्शनचं ते 5 वर्ष येत राहतील जात राहतील आणि त्याच्यासाठी 5 वर्षांना काळ बदलला पाहिजे. 5 वर्षानं कामं नाही केल्यानं घरी बसवलंच पाहिजे. आणि नवीन तरुण आहेत नवीन लोकांनाच निवडणुकीमध्ये उतरवलं पाहिजे तर आपला विकास होईल, नाही तर तोपर्यंत विकास होणार नाही. आणि मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आहे आणि मशाल आणि सिटी जे विकास महाआघाडी आहे हे आता अभी नाही तो कभी नाही, मी पहिलेच बोललो अभी नाही तो कभी नाही. त्याच्यासाठी सर्वांना मी एकच विनंती आहे की बहुमतानं आपल्या कोमल मशाल सिटी यांना बहुमताने विजय करून आपला पुढचा विकास चांगला होईल अशी मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो का मतदानाने पण भरमसाठ मताने निवडून द्यावं. धन्यवाद. नमस्कार, मी प्रवीण गायकवाड A52 मधला रहिवासी आहे. मी इथे 2000पासून राहतो आहे. 2000पासून इथून भरपूर इलेक्शन झाले, ग्रामपंचायत झाली, महानगरपालिका झाली. त्यामध्ये येणारी माणसं येतात, नंतर तिथं त्यांचं इलेक्शन संपल्यावर ते परत तिथं येत नाहीत. आम्ही एवढा अनुभव घेतला आहे. मध्ये आमची त्यामध्ये नावं पण वगळण्यात आली, तरी पण आम्ही आमच्या परीने आमचे नाव परत आणली. मागच्या वेळी महानगरपालिकेचं इलेक्शन झालं, आमच्या वरिष्ठ मंडळाने सांगितलं की काही प्रॉब्लेम झालेत, तर मी माझ्या डोळ्यासमोरचे अनुभव बघितलेले आहेत. पाणी गढूळ येणं, सोसायटीमध्ये पाणी नाही आलं तर एक पण कोण नगरसेवक या ठिकाणी आलं नाही. आमच्या बिल्डिंगमधली माणसं स्वतः त्यामध्ये उतरले, टँकर वगैरे घेऊन पाणी सोसायटीला पाणी पुरवलं. तो प्रश्न झाला. शाळेचा प्रश्न, ॲडमिशनचा जर प्रश्न झाला तर नगरसेवकांना सांगितलं, नगरसेवक एकच मागतात
की ते आमचं ऐकत नाहीत, मग आम्ही जाणार कुठे? त्यामुळे आमच्या कॉलनीमधले जेवढे यूथ, जेवढे मित्रमंडळ आहेत, सगळ्यांनी एक डिसिजन घेतलं, ह्या महानगरपालिकेमध्ये आपण स्वखर्चाने आपण उभं राहून आपला उमेदवार उभा करायचा. आणि मित्रमंडळाने काही पैशाची अपेक्षा न करता आज आमची बहीण कोमल देहाडे हिला उभी केलेली आहे. आज प्रत्येकजण पैशाची आशा न करता दिवस रात्र त्या मुलीसाठी झटतो आहे. आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, उमेदवार येतात जातात, तो एक दुसरा खेळ आहे, पण आपण आपली किंमत त्यामध्ये घालवायची नाही आहे. आज 2000 देतील, 1000 देतील, आपण आपला दिवसाला 1 रुपया खर्च करतो त्यासाठी. म्हणून त्याला बळी न करता तुम्ही पैसे घेताना पैसे घ्या, पण मत आपल्या पाहिजे त्या उमेदवाराला द्या. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की मशाल या चिन्हासमोर माझी बहीण कोमल देहाडे ही उभी आहे आणि तिला भरघोस मतांनी विजयी करा, ही सगळ्यांकडून अपेक्षा. धन्यवाद. माझं नाव DS भाटे. मी घरकुलची 2 रूम नंबर 10मध्ये राहतो आणि पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या वर्षात जे होणारं निवडणूक आहे 5 वर्षाचं, त्यासाठी कोमल मधुकर देहाडे ही युवती या निवडणुकीसाठी तरुण आणि तडफदार आणि उच्च शिक्षित असून तिच्याकडून जे सार्वजनिक कामं आहेत अशी ते अपेक्षा सर्वांची आहे. घरकुलमधील पाण्याची व्यवस्था असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, अशा व्यवस्थेकडे ती पूर्णपणे लक्ष देणार याची बहुतेक नागरिकांना जाणीव आहे. आणि त्यामुळे त्या कोमल देहाडेला बहुतेक हजारो मतांनी इथून निवडून दिल्या जाणार आहे. त्यामध्ये घरकुलचे जे प्रश्न आहेत, मागील 5 वर्षात जे नगरसेवक उभे राहिले होते तर त्यांनी त्यावेळेला काही बिल्डिंगचे म्हणजे व्हिडिओ कॅमेरा केले, परंतु प्रत्यक्षात व्हिडिओ कॅमेरे काय फिरवून बिल्डिंगा खाली उतरण्याच्या रकान्यात आल्या. पाण्याची सोय, गढूळ पाणी लोकांना पाजण्यात आलं. आणि अशी अवस्था असताना त्यांनी दुर्लक्ष केलं. त्या 4 नगरसेवकापैकी एकही नगरसेवकाने इकडे 5 वर्षात ढुंकून पाहिलेलं नाही. आणि अशा परिस्थितीत पुन्हा त्याच नगरसेवकांना निवडून देणं म्हणजे आम्ही आमच्या पायावरती कुऱ्हाडीनं धोंडा मारून घेण्यासारखा प्रकार आहे. तरी कोमल देहाडेला जास्तीत जास्त मताने मतदार निवडून देतील अशी मी अपेक्षा करतो.